नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आम्ही खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहे, खूप वेगळ्या डेस्टिनेशनबद्दल बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 90च्या दशकात जेव्हा सोव्हिएट युनियन USSR त्या काळचं जेव्हा बायफर्केट झालं, खूप छोटे देश त्यातून निर्माण झाले आणि या सगळ्या देशांचं म्हणून एक सेंट्रल एशिया नावाचं एरिया आहे. त्याच्यात खूप देश आहेत, खूप वेगळी संस्कृती आहे, खूप अफाट असं निसर्ग सौंदर्य या सगळ्या देशांमध्ये आहे. त्यातलाच एक देश म्हणजे कझाकस्तान. तर ते कझाकस्तान येतं कुठे, तिथे बघायला काय आहे, तिथे काय वेगळं आपल्याला मिळतं, या सगळं बोलायला माझे आजचे खास गेस्ट आहेत श्री राजेश आंबरे. राजेशजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. राजेशजी त्यांच्या व्यवसायामुळे आणि त्यांच्या कामामुळे अनेक वर्ष त्या देशात राहिलेले आहेत. खूप चांगला अनुभव आहे सगळा त्या देशांचा त्यांना, आणि आता ते गेले काही वर्ष पर्यटन क्षेत्रात सुद्धा आहेत. तर ते आपल्याला करवणार आहेत कझाकस्तानची सफर. राजेशजी, आपण अगदी बेसिकली सुरू करू की कझाकस्तान आहे कुठे आणि त्याला भारतातनं ॲक्सेस कसा आहे, म्हणजे विजा लागतो का नाही, आणि कशी फ्लाईट कनेक्टिव्हिटी वगैरे आहे. तसं जर आपण नकाशा बघितला तर कझाकिस्तान भारताच्या थोडावरती आहे. ओके. काश्मीरच्या वरती ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान आणि त्याच्यावरती कझाकिस्तान. कझाकिस्तान जगातला 9वा जॉग्राफिकली सर्वात मोठा देश आहे. हो, बरं. त्याची बाउंड्री जी आहे ती चीनला लागून आहे, रशियाला लागून आहे, किर्गिस्तानला लागून आहे. लोकसंख्येच्या मानाने खूप कमी, म्हणजे थोडं प्रॅक्टिकल अप्रोच द्यायचं झालं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मिळून जो भूभाग होईल तो कझाकिस्तान आहे, बरं, कम्पॅरेटिव्ह. आणि लोकसंख्या म्हटली तर 2 पुण्यांची, 20 मिलियन ही लोकसंख्या आहे कझाकिस्तान. बापरे, एवढ्या मोठ्या एरियात. हो. आणि जनसंख्या आपण ज्याला म्हणतो लँड ऑक्युपन्सी, ती साधारण 7 ते 8 व्यक्ती प्रति स्क्वेअर किलोमीटर. ओके. तर जॉग्राफिकली खूप मोठा देश आहे. ह्या देशात मानवाची उपस्थिती ही अगदी पाषाण काळापासून आहे. हो, बरं. 13व्या दशकात पर्शियन साम्राज्याचा काही प्रभाव होता. 14व्या शतकात तुर्किक साम्राज्य, 15व्या शतकात मंगोल साम्राज्य, त्यानंतर साधारण 16व्या 17व्या शतकात रशियन झार साम्राज्य होतं. 1907च्या आसपास हे कझाक खानेट झालं. ओके. आणि 1936मध्ये ते KSSRमध्ये त्याचं रूपांतर झालं. ओके. म्हणजे कझाकिस्तान सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक. ओके. आणि 1907 ते 9च्या पिरियडमध्ये ते कझाक रिपब्लिकमध्ये त्याचं परिवर्तन झालं. कझाकिस्तान हा तसा बघितलं तर मंगोल ट्रेडिशन किंवा नोमॅडिक कल्चरचा देश आहे. हो, बरं. मला वाटतं सेंट्रल एशियामध्ये जिप्सी कल्चर हे तसं बऱ्यापैकी आहे. त्याचं ओरिजिनच सेंट्रल एशियात नोमॅडिक कल्चरमधनं सुरू झाला. कारण त्या काळी जॉग्राफिकली हा एवढा वास्ट प्रदेश होता आणि शहरं अशी काही वसलेली नव्हते. त्यामुळे आपण जे बंजारा समाज म्हणतो की आपलं एक कळप, करेक्ट, ते घेऊन आपण फिरणार आणि आपलं जीवन त्याच पद्धतीने चालणार, म्हणजे आपण नोमॅडिक कल्चर म्हणतो. म्हणजे त्या काळात अजूनही इतिहासात नोंदी आहेत किंवा आत्ताही ते लिहिलं जातं की 2 मित्र जेव्हा भेटायचे तेव्हा ते आधी तुमच्या कळपाची काळजी विचारपूस करायची आणि मग तुमची करायची. ओके. ओके. त्यामुळे त्यातनं हा पुढे आलेला देश आहे. आणि आत्ताच्या काळात जर बघितलं तर हा युरोप इतकाच पुढे गेलेला देश आहे. बरं. युरोपला लागूनच आहे ऑलमोस्ट ते. हां, कझाकिस्तान हा तसं असं म्हणतात की 2 खंडात पडतो. एशिया खंडातही पडतो आणि युरोप खंडातही पडतो. त्यामुळे त्याला सेंट्रल एशियाही म्हणतात किंवा त्याला युरेशियाही म्हणतात. अच्छा. ओके. राईट. तुम्ही म्हणाल तसं तो खूप लांब नाही आहे, काश्मीरपासून काय 2 देश पलीकडे आहे. तर मग याला फ्लाईट कशी आहे, म्हणजे भारतातून कुठनं फ्लाईट जाते? भारतातनं प्रामुख्याने दिल्ली आणि मुंबईवरनं फ्लाईट्स आहेत. ओके. मुंबईत तर आता काही काळापूर्वी सुरू झाल्यात, पण दिल्लीहून डेली एक फ्लाईट आहे. ओके. 3 तासाची फ्लाईट आहे फक्त. ओके. तसं टाईम डिफरन्स आपण बघितलं तर आपल्यापेक्षा ते अर्धा तास फरक आहे. काहीच नाही इफेक्टिव्हली. आणि मुंबईहून 4 तासाची फ्लाईट आहे. ओके. अदरवाईज तुम्हाला मग एअर अरेबिया गल्फवरनं खाडी क्षेत्रातनंही तुम्हाला जाता येतं. ओके.
पण या ज्या मुंबईतनं या त्या कोणाच्या इंडियन प्रामुख्यानं दिल्लीतनं एअर असताना आणि इंडिगो फ्लाय करते. एअर असताना त्यांची लोकल एअरलाईन आहे. एअर असताना कझाकिस्तानची नॅशनल एअरलाईन आहे. ओके ओके. आणि मुंबईहूनही एअर असताना आणि इंडिगो फ्लाय करतात. इंडिगो आहे. हो. ओके ओके. नाईस. आणि विजा कसं भारतीयांना वगैरे? ऑगस्ट 22मध्ये कझाकिस्तानने काही देशांसाठी विजा फ्री रिजिम सुरू केली. त्यापैकी भारत एक आहे. ओके. म्हणजे भारतीय नागरिकांसाठी विजाची गरज नाही. बरं. 14 दिवसांपर्यंत प्रवासासाठी तुम्हाला विजा लागत नाही. ओके. आणि त्यात कुठल्याही इमिग्रेशन फॉर्मॅलिटीज किंवा प्री अरायवल फॉर्मॅलिटीज करायची अशी काही गरज नाही. कुठलाही खर्च त्यासाठी नाही आहे. तुमच्याकडे फक्त भारताचा पासपोर्ट हवा. पासपोर्ट घेऊन विमानात बसायचं आणि तिथे पोहोचलं की एंट्रीचा शिक्का बसतो डायरेक्ट इमिग्रेशनमध्ये तुमचा शिक्का बसतो. ओके ओके. इट्स सो इझी. हो. खर्च काही नाही. म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी तिकीट काढा आणि उद्या सकाळी उद्याच्या फ्लाईटने तुम्ही अलमाटीला निघा. त्यात काही तुम्हाला खर्च येत नाही. तुम्ही अलमाटीत जाऊ शकता. नाईस नाईस नाईस. 14 दिवसांपर्यंतच्या प्रवासापर्यंत. 14 दिवसाच्या आत तुम्हाला बाहेर निघावं लागतं. ओके ओके ओके. पण मला सांगा की आता ही जी मी मगाशी म्हटलं सेंट्रल एशियन कंट्रीज जे जुन्या USSRमधनं बाहेर पडले त्यात खूप नाव आहेत. म्हणजे अझरबैजान आहे, बेलारूस आहे, आर्मेनिया आहे, कझाकस्तान पण आहे, जॉर्जिया आहे, कझाकिस्तान, सगळे त्यात आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये आणि कझाकस्तानमध्ये किंवा कझाकस्तान सगळ्यात वेगळं काय आहे म्हणजे टुरिझम दृष्टीने? टुरिझम दृष्टीने कझाकिस्तान आर्थिकदृष्ट्या त्यांची जी प्रगती झाली आहे, त्यांची जी नैसर्गिक GDP जी वाढली आहे. कारण कझाकिस्तानमध्ये ऑइल अँड गॅस खूप चांगला आहे. ओके. युरेनियम खूप चांगलं आहे. ॲग्रिकल्चर खूप चांगलं आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती खूप चांगली झाली. त्यामुळे शहरं ज्या प्रकारे सुंदर झाली, व्हायब्रंट सिटी आपण ज्याला म्हणतो, ते खूप चांगलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचं नेचर खूप सुंदर आहे. ओके. अर्थात नेचर सगळीकडेच असतं सुंदर. त्यांचं नेचरही खूप सुंदर आहे. म्हणजे तिथले लेक्स जर तुम्ही बघितलेत तर अतिशय नितळ पाणी. त्यांनी काही जागा तिथे डेव्हलप केल्या. जसं अलमाटीच्या जवळ एक शंभूलाक म्हणून जागा आहे. साधारण 3200 मीटर समुद्र पातळीच्या वरती आहे. ओके. पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला 3 स्टेज रोपवेज आहेत. तिथे वरती जाण्याचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे. बिग अलमाटी लेक म्हणा किंवा इसिक लेक म्हणा किंवा शॅरिन कॅनियन नावाची जागा आहे, जी कित्येक वर्षाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जी कॅनियन नावाचा प्रकार तयार होतो ती आहे. मी तर कुठे वाचलं की थोडंसं ग्रँड कॅनियनच्या. हो, अतिशय ग्रँड कॅनियन सारखंच आहे. दोन्ही गोष्टीत कंपॅरिझन करणं पर्यटनाच्या दृष्टीने चुकीचं असेल मी म्हणेल. कारण प्रत्येक पर्यटन स्थळाची आपली एक वैशिष्ट्य असते आणि ही चांगली आणि ती चांगली नाही असं म्हणणं चुकीचं असेल. एक्झॅक्टली. आणि शॅरिन कॅनियनचं सौंदर्य तेवढंच सुंदर आहे जेवढं ग्रँड कॅनियनचं आहे. ग्रँड कॅनियनला पोहोचायला US व्हिसा मिळणंच अवघड आहे सध्या. त्यामुळे इथे पोहोचणं सोपं आहे. ग्रँड कॅनियन एन्जॉय करण्यासाठी तुम्ही विदाउट अ विजा आणि कमी खर्चात शॅरिन कॅनियनला जाऊ शकता. नक्कीच 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 नक्कीच. ते विजा फ्री आहे, सोपा आहे, फ्लाईट कनेक्टिव्हिटी चांगली आहे. फ्लाईट जातात कुठे, मेन शहरं कुठली आहेत तिथली, आणि आपण बघायचं काय, कुठून सुरू करायचं पहिले? फ्लाईट्स जातात अलमाटीत. अच्छा. तुम्ही जर गल्फ देशातनं गेलं तर फ्लाईट्स असतानातही जातात. काही कनेक्टिव्हिटी आहे. प्रामुख्याने आपल्या मार्केटमध्ये हे कुठलं आहे म्हणजे त्यांचं प्रमुख शहर किंवा राजधानी कुठली आहे? देशाची राजधानी अस्ताना आहे. अस्ताना आहे. ओके. आणि अलमाटी ही त्यांची आर्थिक राजधानी आहे. ओके. तर प्रामुख्याने आपल्यासाठी अलमाटी हा पोर्ट ऑफ एंट्री होतो. ओके. भारतीय पर्यटकांसाठी. पण अलमाटी हेच कझाकिस्तान असं काही नाही आहे. म्हणजे अलमाटीच्या पुढे जाऊन अस्ताना आहे. अस्ताना ही त्यांची राजकीय राजधानी आहे. अतिशय सुंदर मानवनिर्मित शहर आहे. अस्तानाच्या पुढे एक 2.5-3 तासाच्या ड्राईव्हवरती बोरवोये नावाची जागा आहे. माउंटन्स, पाईन ट्रीज आणि क्रिस्टल क्लिअर लेक्स. अतिशय सुंदर. म्हणजे तिथे जाऊन रिलॅक्स करण्यासारखी ती जागा आहे. हिवाळ्यात तर तो बोरवोयेचा लेक गोठलेला असतो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही स्केटिंग वगैरे करू, म्हणजे लेकवरती तुम्ही चालताय, फिरताय, स्केटिंग करताय, हे तुम्ही करू शकतात. हे झालं नॉर्थ भागात. ओके. तुम्ही पश्चिम भागात या कॅस्पियन सीला लागून अक्ताव नावाची जागा आहे. अक्ताव. ओके. अक्ताव कॅस्पियन सीवरती आहे. ओके. त्यामुळे सी ॲडव्हेंचर तुम्हाला कॅस्पियन सीवरती करता येतो. ओके. कझाकिस्तानच्या सेंट्रल पार्टमध्ये शिमकेंत आणि तुर्किस्तान नावाची जागा आहे. ओके.
शिमकेन तुर्किस्तान तुम्हाला कझाकिस्तानचं सिल्क रूट हेरिटेज ऑफर करतं. ओके. त्या जुन्या काळात जो व्यापार रूट होता, सिल्क रूट आपण ज्याला म्हणतो, करेक्ट करेक्ट. त्या रूटवरचं हेरिटेज हे तुम्हाला बघायचं असेल कझाकिस्तानचं. आय थिंक इंडिया टू युरोप तो रूट चालायचा की एशिया टू युरोप. चीन ते युरोप असं होतं. चीन ते युरोप चीन वाया इंडिया आणि मग किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, पुढे इराण, असा तो पर्शियापर्यंत जो ट्रॅक होता, करेक्ट करेक्ट. त्याला पण सिल्क रूट म्हणतो. तर ते जर तुम्हाला ते एक्सप्लोर करायचं असेल तर शिमकेंत आणि तुर्किस्तान आहे. असं असताना मी म्हटलं तुर्कीचा काही संबंध नाही, हे तुर्किस्तान एक भाग आहे. तुर्किस्तान हे एक जागा आहे कझाकिस्तान देशात. ओके. याला आपण तुर्कमेनिस्तान हे एक वेगळं कंट्री आहे, त्याच्याबरोबर कन्फ्यूज करू नये. किंवा तुर्की आहे हे वेगळं कंट्री आहे, त्याच्याबरोबर कन्फ्यूज करू नये. तुर्किस्तान हे प्रॉपर एक शहर आहे, जागा आहे रादर, जे शिमकेन शहराच्या जवळ आहे. आता तुर्किस्तानचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे एक खूप $multi-million रेसिडेन्शियल आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स केला आहे. अतिशय सुंदर. तुम्हाला तिथे एक रात्र किंवा 2 रात्र राहून कझाकिस्तानचं कल्चर काय, हेरिटेज काय याचा अनुभव घेता येतो. मला वाटतं तिथे एशियातली पहिली 7D थिएटर आहे. आणि त्या 7D थिएटरमध्ये तुम्ही ते एक्सप्लोर करू शकतात. लाईव्ह शोज चालतात. म्हणजे ॲक्च्युली कझाकिस्तानचं जे नोमॅडिक कल्चर आहे, लाईव्ह हॉर्सेस विथ लाईव्ह थिएटर, हे तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. आणि राहण्यासाठी अतिशय सुंदर जागा आहे. ही शिमकेनपासून साधारण 1.5-2 तासाच्या अंतरावर आहे. आणि काय हे तुम्ही म्हटलं ते त्याचं नाव काय, एंटरटेनमेंट सेंटर? कारवानसराय नावाची जागा आहे. ओके. तुर्किस्तानमध्ये. ओके. कारवानसराय नाव हे तिथे म्हणजे रेसिडेन्शियल आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्सेस आहे. तर मग शिमकेनला तुम्ही बऱ्यापैकी जुने मसोलियम्स एक्सप्लोर करू शकतात. अक्मिशेत केव्ज नावाची जागा आहे, अंडरग्राऊंड केव्ज आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हे हजारो वर्ष जुन्या केव्ज आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. आणि तिथनं मग पुढे हे सगळं एक्सप्लोर करत तुम्ही तुर्किस्तानला जातात. ओके. आणि इंटरनली अल्माटी असताना बाय फ्लाईट कनेक्टेड आहे. आम्ही ते येणारच होतं की हे लांब आहेत गावात. अल्माटी असताना साधारण 900-950 किलोमीटर असेल. मग ती एक तुमची इंटरनल फ्लाईट झाली. किंवा मग एक ओव्हरनाईट ट्रेन आहे. ट्रेन कशा कम्फर्टेबल आहेत? ट्रेन खूप चांगल्या आहेत. खूप चांगल्या आहेत. आपल्याकडे स्लीपर क्लास तर काय तिथे का काय केबिन्स असतात? केबिन्स बर्थ वगैरे आपल्याकडे आहेत तसे असतात. ओके. अल्माटी शिमकेन ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे किंवा इंटरनल फ्लाईट्स आहेत. अल्माटी अक्ताव इंटरनल फ्लाईट्स आहेत. अस्ताना अक्ताव इंटरनल फ्लाईट्स आहेत. ओके. तर तसं बघितलं तर कझाकिस्तानमध्ये अल्माटी व्यतिरिक्त 5 अजून सिटीज आहे जे आपण एक्सप्लोर करू शकतो. फक्त अल्माटी हेच एक शहर नाही आहे जे अल्माटीत लोकांना माहीत आहे. राईट. म्हणजे अल्माटीच्या पुढे जाऊन बियॉन्ड अल्माटी जर आपण म्हटलं तर अस्ताना, अक्ताव, शिमकेन, तुर्किस्तान. अल्माटीच्या आजूबाजूला शारीन कॅनियन आहे. ओके. शारीन कॅनियनजवळ कोलसाई लेक आहे. ओके. अतिशय सुंदर जागा. चौबाजूनी माउंटन डोंगर आहेत, खाली तो लेक आहे आणि त्या डोंगरावरती तुम्ही बसून तो लेक व्ह्यू एन्जॉय करता. तिथेच तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता, छोटी ट्रेक करू शकता. ते करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघा. केंडी लेक म्हणून आहे. घोस्टली फॉरेस्ट इन अ लेक असं म्हणतो. ते एक फॉरेस्ट लँडस्लाईड होऊन त्या लेकमध्ये जाऊन ते मग लेकमध्ये ते फॉरेस्ट झालं आहे. अच्छा. तर तीही अतिशय सुंदर जागा आहे. हे सगळं अल्माटीच्या जवळ आहे. हे अल्माटीच्या जवळ आहे. म्हणजे अल्माटीपासून एक 3 तासाच्या जर्नीवरती आहे. त्यानंतर लेसनॅस कास्का म्हणून एक जागा आहे. ही साधारण 1 तासाभराच्या अंतरावर आहे. डोंगरावरती थोडं फॉरेस्ट लोकेटेड जागा आहे. तिथे तुम्ही भरपूर झिप लाईन, हॉर्स रायडिंग, ट्रेकिंग, स्कीइंग वगैरे एन्जॉय करू शकतात. अशा भरपूर जागा आहेत. एथनो हन्स विलेज नावाची जागा आहे. प्रॉपर तिथे जाऊन तुम्ही कझाक अटायरमध्ये राहा. कझाक नोमॅडिक कल्चर अनुभवा. तिथलं लोकल जेवण, तिथलं लोकल फूड हे एक्सप्लोर करा. असे भरपूर ठिकाणे आहेत जे अल्माटीच्या आजूबाजूला आहेत. एल्टिनमिल नॅशनल पार्क आहे. तिथे काही भाग आहे जिथे वाळवंटासारखा भाग आहे. वाळवंटात जसे ड्यून्स होतात, सँड ड्यून्स बनतात हवेच्या प्रवाहामुळे. तर तिथल्या ड्यून्सला आपण बऱ्याच वेळेस सिंगिंग ड्यून्स म्हणतो. कारण त्या हवेमुळे आणि ड्यून्सच्या त्या शेपमुळे तो जो प्रवाह असतो तो संगीतात त्याचं एक रूपांतर होतं, म्हणून त्याला सिंगिंग ड्यून्स म्हणतात.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सामान्य पर्यटकांना माहीत नाही आहेत आणि तुमच्या माध्यमातून हे माहीत होतील याचा खूप आनंद आहे. नाही, कारण काय आमचा उद्देश तोच असतो की नॉर्मल स्टँडर्ड तर सगळीकडेच बघायला मिळतं तुम्हाला. म्हणजे शहरात तर आपण प्रत्येक शहरात जातो टूर करताना, तर शहरापलीकडे जाऊन तुम्ही जे म्हणलं जाता की लोकल कल्चर पण अनुभवणं खूप गरजेचं आहे. आणि त्या छोट्या गावात जाऊनच असं तिथे लोकल कपडे घालून तुम्ही जे म्हणलं तसं. पण त्यांचं कझाकिस्तानमधलं कुझिन कसं आहे, आपल्याशी थोडंफार मेन नॉनव्हेज आहे का कसं आहे त्यांचं काय म्हणजे? हो, कझाकिस्तान लोकल कुझिन म्हटलं तर नॉनव्हेज प्रोच आहे. ओके. बीफ, लॅम्ब, तिकडे कॅमल मीट, उंटाचं मांस, घोड्याचा मांस. कारण जसं आपण म्हटलं नोमॅडिक कल्चर असल्यामुळे करेक्ट घोडे, लॅम्ब, आपला कळप एक बनवणं आणि मग घोड्याच्या दुधापासून बनवलेले पदार्थ, उंटाच्या दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा प्रवासात तेच मांस वापरून ते ड्राय करून मग ते नंतर खाणं. ओके. पण बऱ्यापैकी ते नॉनव्हेज प्रो आहे. आणि कालांतराने शाकाहार नावाचा प्रकार सुद्धा आला. सांगायला आनंद वाटतो की हरे कृष्ण मिशन अलमाटीमध्ये आहे. अलमाटीमध्ये इस्कॉन टेम्पल आहे. अरे क्या बात आहे. त्यामुळे शाकाहार नावाचा प्रकार सुद्धा त्यांच्या परंपरेत किंवा कल्चरमध्ये आला आता. पण मेजॉरिटी दे आर प्रो नॉनव्हेज. ओके. पण आता इथनंच पुढचा प्रश्न म्हणजे इंडियन्सना खासकर इंडियन फूडची अवेलेबिलिटी खासकर अलमाटीत असणार, कारण ते एवढं मोठं शहर आहे. हो, इंडियन फूड आहेच. अलमाटीत 5-6 इंडियन रेस्टॉरंट. पण बाकीच्या गावात तुम्ही आता नावं घेतली ती नाही. पण तिथे काळांतर वेळानुसार जसं जसं अलमाटी किंवा कझाकिस्तानची प्रगती झाली, करेक्ट, त्यामुळे तिथे सगळ्याच देशांचे क्युझिन आलेत. त्यामुळे तिथे युरोपियन पण आलं, इटालियन पण आलं. त्यामुळे मग तुम्हाला पिझ्झाज भेटतात, पास्ताज भेटतात. ते व्हेजमध्ये ऑप्शन्स आहेत. करेक्ट. त्यामुळे असंही होत नाही की तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला पिझ्झा भेटणार नाही, राईट, पास्ता भेटणार नाही, खायची अडचण येणार नाही. राईट. कारण आणि आय थिंक लोकल फूड जर चांगलं असेल. हो, लोकल फूड निश्चितच चांगलं आहे. आपल्या इतके मसाले तिथे वापरले जात नाहीत. बेसिक मसाले वापरतात. त्यामुळे स्टँड आउट तिथे गेल्यावर काय खावं असं तुम्हाला, नॉनव्हेज किंवा डेझर्टमध्ये काय वेगळं तिथे आहे की जे खायलाच पाहिजे तिथे गेल्यावर? निश्चितच तिथलं जे लोकल कुझिन आहे, फॉर एक्झाम्पल बेशपर्मा आहे. बेसिकली मीट बॉइल्ड विथ नूडल्स अँड दिस काइंड ऑफ थिंग. किंवा शोरबा आहे, मीट बॉइल्ड विथ व्हेजिटेबल्स, त्याचा सूप बनतो. लागमान आहे, मांतू आहे. मांतू इज डम्पलिंग्स. मोमोज सारखं. त्यात शाकाहारी ऑप्शन्स मिळू शकतात. भाजीपाला सगळंच भेटतो. म्हणजे तुम्ही कोबी, फ्लॉवर, कांद्याची पात, कोथिंबीर, बटाटे, स्टँडर्ड भाजीपाला. हो, आपल्याकडे काही विशिष्ट भाजीपाला आहे, जसं मेथी तिथे नाही भेटणार. पालक भेटेल पण कमी भेटेल, तेवढा कॉमनली वापरला जात नाही. पण तरी शाकाहारी भाजीपाला बऱ्यापैकी आहे. त्यामुळे व्हेज ऑप्शन्सचा प्रॉब्लेम येत नाही. पण लोकल क्युझिनमध्ये तुम्ही म्हटलं तर ह्या ज्या मी म्हटलं बेशपर्माक आहे, लागमान आहे, मांतू आहे, तिथले जी ब्रेड्स आहेत, लिपियोश्की, फातीर, आपलं जसं आपल्याकडे समोसा तिकडे समसा आहे. अच्छा. हो, त्यात पण तुम्हाला डांगराचे समसे, पंपकिन बेस समसे किंवा भोपळा बेस समसे हे तुम्ही ट्राय करू शकता. तसंच ट्रायंगल शेपमध्ये असतं का? नाही, तसं नसतो. त्याचा शेप वेगळा आहे. आपल्याकडे समोसा तळलेला असतो, तिथला समोसा तंदूर बंद काढलेला असतो. छान लागत असेल म्हणजे ॲक्च्युली. हो, खूप छान लागतं. मस्त लागत असेल. आणि जसं पिरोश्की आहे. पिरोश्की म्हणजे मैदा स्टफ विथ पोटॅटो मॅश. म्हणजे तिथले लोकल क्युझिन पण खूप चांगलं आहे. पेयामध्ये तिथे आयरन नावाचा एक प्रकार आहे. आपल्याकडचं ताक थोडं घट्ट. आयरन इज ॲज गुड ॲज आपलं बटर मिल्क किंवा ताक. दह्यातच बनतं ते. हो, दह्यात. आणि मग त्यातल्या त्यात जर ते कॅमल मिल्कपासून बनवलेलं आयरन असेल तर इट्स अ डेलिकसी. क्या बात आहे. लोकांना जरी खायचे प्रॉब्लेम काय नाही, खाण्यापिण्याची असं वाटत नाही. जरी इंडियन फूड नाही मिळेल तरी दिस इज गुड सबस्टिट्यूट. नाही, लोकल क्युझिन तर आहेच, बट कॉन्टिनेंटल क्युझिन असल्यामुळे खाण्यापिण्याची तशी अडचण नाही आहे. राईट. आणि बरेच पर्यटक जे जातात तिथे ते आवर्जून लोकल क्युझिन खातात. ओके. टू एक्सपिरियन्स इट. करेक्ट. ग्रेट.
अजून एक मुद्दा म्हणजे शॉपिंग हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा इंडियन्स बाहेर जातात तेव्हा. तर शॉपिंगला ते मी ऐकलं की आलमाटी का अजून एक शहरामध्ये काही जुने असे बाजार वगैरे पण आहेत तिथे आपण जाऊ शकतो. त्याबद्दल थोडंसं जरा. हो, अलमाटी म्हणा किंवा कझाकिस्तान म्हणा किंवा सेंट्रल एशियातल्या बहुतेक देशांमध्ये असं एक पद्धत आहे किंवा ते तशी सिस्टम आली आहे की प्रत्येक शहराचा एक सेंट्रल बाजार असतो. झिलोनी बाजार त्याला म्हणतात बरं त्या भाषेत, किंवा ग्रीन बाजार आपण इंग्लिशमध्ये म्हणा. ओके. त्या बाजारात सगळं काही भेटतं. म्हणजे कोथिंबिरीच्या जोडीपासनं की कॅमल मीट किंवा लॅम्ब मीट किंवा बीफ हे सगळं त्याच बाजारात आहे. राईट. कपड्यांपासून जी तुमची बेसिक खरेदी आहे सगळी त्या बाजारात आहे. आणि भाजीपाल्याचं सेक्शन, किराणाचं सेक्शन, मीटचं सेक्शन, कपड्यांचं सेक्शन, खेळण्यांचं सेक्शन, सगळंच एकाच ठिकाणी आहे. राईट. त्यामुळे एकाच बाजारात जाऊन तुम्ही सगळं एक्सप्लोर करू शकता. सुव्हिनियर्स तुम्ही तिथे घेऊ शकता. ओके ओके. त्यामुळे असे बाजार प्रत्येक सिटीमध्ये आहेत. ओके. म्हणजे कुठल्याही सिटीत जा तुम्ही, तिथे एक झिलोनी बाजार आहे. झिलोनी. हां. ओके. सेंट्रल बाजार. हो, सेंट्रल बाजार आपण जे म्हणतो. ओके. किंवा सेंट्रल युनिव्हर्सल मार्केट, सूम म्हणतो त्याला आपण. रशियन भाषेत म्हटलं तर सेंट्रल युनिव्हर्सल मॅगझिन. अच्छा. मग तिथे सगळेच गोष्टी आहेत. पण असे काही बाजार की जसं आता तो कायरोमध्ये खानेल खलीली बाजार आहे की जिथे सगळं असं एक्झॉटिक गोष्टी त्यांच्या लोकल हँडीक्राफ्ट असतील किंवा लोकल काही गोष्टी मिळतात, जुन्या स्टाईलची दुकानं आहेत वगैरे, तर असे काही बाजार. हो, आहेत. रादर ते बाजार ह्याच बाजारांमध्ये संलग्न झालेत. ओके. त्यामुळे जुन्या गोष्टी, जसं आता तुम्ही म्हणालात तर कझाकिस्तानमध्ये जुने म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. राईट. किंवा माउथ ब्लोन वेगळ्या त्यांच्या फ्लूट्स आहेत, त्या ह्याच बाजारात भेटतात. किंवा मग आता आजकाल बाहेरही सोव्हिनियर शॉप्स किंवा त्याला आपण म्हणतो ना कल्चरल शॉपिंग, तसे शॉप्स आहेत. ओके ओके. मग त्या शॉप्समध्ये जाऊन तुम्ही जुन्या गोष्टी ज्या कल्चरशी निगडीत आहेत करेक्ट तसे त्या तुम्ही तिथे शॉपिंग करू शकता. राजेशजी, मी मध्ये असं ऐकलं होतं की इथे एंटरटेनमेंट डेस्टिनेशन आलमाटी बऱ्यापैकी झालं आहे आता. म्हणजे कित्येक कॉर्पोरेट ग्रुप तिथे जातात जस्ट फॉर इन्सेंटिव्ह ट्रॅव्हल असेल किंवा कॉन्फरन्स असेल. तर एंटरटेनमेंट अशा किंवा रिक्रिएशन नावाने आलमाटीमध्ये काय बदल झाले आहेत किंवा आलमाटीमध्ये काय आहे? आलमाटीमध्ये रिक्रिएशनसाठी खूप काही आहे. म्हणजे आपण काही वेळापूर्वी जसं बोललो की बिग आलमाटी लेक शिंबुलाक, या व्यतिरिक्त मला पानफिल ऑफ प्रोमेनाड, पानफिल ऑफ पार्क, अराबाद स्ट्रीट आहे. तुम्ही संध्याकाळी जर अराबाद स्ट्रीटला गेलात तर तुम्ही 2 तास तिथनं बाहेरच निघणार नाही. तिथे कुणीतरी, खूप सारे कॅफेज आहेत, कुणीतरी बसून गिटार वाजवत आहे, कुणीतरी बसून गाणे म्हणत आहे, कुणीतरी बसून जुनं कझाक म्युझिक प्ले करत आहे. त्यामुळे ऑल इन वन एंटरटेनमेंट अशी ती स्ट्रीट आहे. नाईट क्लब्स खूप सुंदर आहेत, कराओके क्लब्स खूप सुंदर आहेत. तुम्ही कराओके क्लबमध्ये जाऊन बसा आणि 4-4 तास तुम्ही ते म्युझिक एन्जॉय करा, लाईव्ह म्युझिक, लोकल म्युझिक एन्जॉय करा. त्यामुळे एंटरटेनमेंटसाठी खूप काही आहे. ओके ओके ओके. मी असं ऐकलं की बरेचसे लोक आता आलमाटीकडे थायलंडचा सबस्टिट्यूट म्हणून बघायला लागलेत, म्हणजे इन टर्म्स ऑफ नाईट लाईफ. तर तसं आहे का काय? हो, आलमाटीमध्ये नाईट लाईफ खूप आहे, खूप सुंदर आहे. ओके. पण त्याची तुलना आपण थायलंड, बँकॉक बरोबर नाही करू शकत. कारण तिकडची नाईट लाईफ रस्त्यावरती आलेली आहे. इथली नाईट लाईफ रस्त्यावरती नाही आहे, ती नाईट क्लब पुरती मर्यादित आहे. आणि त्यामुळे त्या नाईट लाईफची ती असं म्हणता येईल सुंदरता राखून आहे, कारण ती 4 भिंतीत आहे, रस्त्यावर नाही आहे. पण अतिशय सुंदर नाईट क्लब्स आहेत. नाईट लाईफसाठी लोक जातात आणि एन्जॉय करतात. ओके. आपण मगाशी बोलताना ते कॅस्पियन सी मध्ये तुम्ही गाव कुठेतरी बोललात, अक्टाव म्हणून. तिथे पोहोचायला फ्लाईट आणि ट्रेन दोन्ही आहेत. तर अक्टावमध्ये वेगळं काय, म्हणजे कॅस्पियन सी असल्यामुळे काही वॉटर स्पोर्ट्स किंवा असं काही ऍक्टिव्हिटीज तिथे होतात? वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी होतात. तिथे एक रिक्सॉसची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, रिक्सॉस वॉटर वर्ल्ड बोर्मे म्हणून, अक्ताव, रिक्सॉस वॉटर वर्ल्ड अक्ताव. ओके. तुम्हाला जर कधी चान्स भेटला तर तुम्ही त्याचे व्हिडिओज बघा. ह्युमंगस प्रॉपर्टी.
आणि तिथे तुम्ही 1 नाईट 2 नाईट खूप एंटरटेन होऊ शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. आय थिंक तुमचा मुद्दा हा असाच आहे की आलमाटी आणि आस्थाना तर प्रत्येकाने बघावंच, नो डाऊट. तर त्याच्या पलीकडे ही पण जी मेजर शहरं आहेत ती पण शक्यतो कव्हर करावी. तर कमिंग टू दॅट की कझाकस्तान बघायला किती दिवस माणसाकडे पाहिजे? ही जर मेजर शहरं कव्हर करायची असतील तरी किती दिवस पाहिजेत? 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस? फक्त अलमाटी जर आपण बघितलं तर 4 नाईट पाहिजे. फक्त अलमाटी फक्त करता? अलमाटीसाठी बरं, 4 नाईट 5 दिवस पाहिजे. अलमाटीच्या पुढे जर आपण शारीन कॅनियन. पण अलमाटीमध्ये 4 दिवस करायचं काय? अलमाटीमध्ये 4 दिवस तुम्ही 1 दिवस शिंबुलाकमध्ये जातात. ओके. 1 दिवस सिटी टूर तुम्ही करू शकता. ओके. 1 दिवस तुम्ही लोकल बाजार शॉपिंग टूर करू शकता. तुम्ही जे अरबाट स्ट्रीट वगैरे म्हणलं हो, अरबाज स्ट्रीट वगैरे. राईट. कक्तोबे नावाची जागा आहे, डोंगरावरती आहे. तुम्ही रोपवेने जातात. सनडाऊनर प्लेस आहे, संध्याकाळ तिथे सूर्यास्त बघण्यासाठी. कारण कक्तोबे हे तुम्हाला अलमाटी सिटीचा 360 डिग्री व्ह्यू देतं. हो, हाईटवर आहे असं? हाईटवरती आहे. हो, तिथे केबल कारवर जायला? तिथे वर जाण्यासाठी केबल कार आहे. मग तिथे एक संध्याकाळ तुम्ही घालू शकता. तिथनं एक संध्याकाळ तिथे झाली. झेनकॉस कॅथेड्रल आहे, ज्याला आपण ॲन्सेशन्स कॅथेड्रल म्हणतो. एक साधारण 700-800 वर्ष जुनं कॅथेड्रल असेल. रशियन आर्किटेक्चरचं कॅथेड्रल आहे, चर्च आहे. साधारण 500-600 मीटर आहे उंचीला. पूर्णतः लाकडापासून बनवलेलं आहे, कुठलाही खिळा न वापरता. अजून स्टँडिंग आहे? अजून स्टँडिंग, सुस्थितीत? हो, सुस्थितीत. क्या बात. पानफिलॉस पार्क आहे. हा पार्क त्या 28 इन्फंट्री जवानांच्या नावावरती डेडिकेटेड आहे, जे अलमाटीचे जवान दुसऱ्या महायुद्धात मॉस्कोच्या लढाईत शहीद झाले होते. प्रेसिडेन्शियल पार्क आहे, रिपब्लिक पार्क आहे. अलमाटीत 4 दिवस कसेही जाऊ शकतात. जस्ट टू समराईज की अलमाटी तुम्ही म्हटलं तसं मेजर पॉईंट मी समराईज करतो. एक अरबाट स्ट्रीट, एक संध्याकाळ, 1 इव्हनिंग देअर, 1 इव्हनिंग कोकटोबे तुम्ही जे बोललात ते. तिथून जवळ झालं एक शिंबुलाक, जिथे परत केबल कार आहे वर जायला. आणि आय थिंक शारीन कॅनियन पण तिथून. शारीन कॅनियन 1 दिवस पूर्ण जाऊ शकता. 1 डे ट्रिप आहे, पूर्ण दिवस जाऊ शकता. शारीन कॅनियन कोलसा लेक करू शकता, किंवा तुम्ही शारीन कॅनियनला जा, संध्याकाळी कोलसा लेकला हॉल्ट करा. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅन्डी लेक करून परत अलमाटीत या. ओके. म्हणजे ही तुमची 5वी नाईट झाली. आणि तुम्ही मगाशी बोलताना एक इसिक लेक म्हणून म्हटलं. हो, इसिक लेक साधारण एक 40-45 किलोमीटर आहे अलमाटीपासून. ते तुम्ही दिवसा करू शकता. ओके. ऑन दी वे तुम्ही काही गोष्टी ज्या बघू शकतात. ओके. अल्मरासान गॉर्ज आहे, जो एक अलमाटीपासून तासाभराच्या अंतरावरती आहे, तो तुम्ही करू शकता. इथे 6 दिवस झाले. लेसनॅस कास्का आहे, हे एक अलमाटीपासून परत 3-4 तासाभराच्या अंतरावर आहे. तिथे तुम्ही 1 रात्र राहू शकता. ओके. त्यामुळे फक्त अलमाटी आणि आजूबाजूला इथे 6 दिवस हे ते 6 दिवस पण या सगळ्या रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. हो, अतिशय सुंदर रोड. सेल्फ ड्राईव्हचं ऑप्शन आहे तिथे? सेल्फ ड्राईव्ह ऑप्शन्स आहेत. ओके, नाईस. पण सेल्फ ड्राईव्ह न केलेलं बरं. तिथले लोकल ड्रायव्हर्स आहेत, तुम्ही कम्फर्टेबली तिथे चांगल्या गाड्या भेटू शकतात. म्हणजे मर्सिडीज ई क्लास, स्प्रिंटर्स, अल्फार्ड, हे सगळे ऑप्शन्स आहेत आणि खूप महाग ऑप्शन्स नाही आहे. आणि जसं आपण बोलत होतो की अलमाटीच्या पलीकडे काय, जर हे 6-7 दिवस आपण अलमाटीतच करू शकतो, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही अस्ताना 2 नाईट करू शकता. करेक्ट. अस्तानाच्या पुढे जाऊन तुम्ही बोरवे 1 नाईट करू शकता. त्याच्या पलीकडे अक्ताऊ 1 किंवा 2 नाईट करू शकता. शिमकेंत 1 नाईट, तुर्किस्तान 1 नाईट. करेक्ट. तसं जर कारवानसराई तुर्किस्तानमध्येच आहे. हो हो. म्हणजे 10-12 नाईटची पण आयटनरी आपण कझाकिस्तानमध्ये करू शकतो. क्या बात. पण सामान्य जनतेला जे माहीत आहे किंवा पर्यटकांना जे माहीत आहे ते फक्त अलमाटी आहे. पण अलमाटीच्या पलीकडेही म्हणजे आपण अलमाटी अँड बियॉन्ड आपण म्हणू शकतो. करेक्ट. कझाकिस्तानमध्ये खूप काही आहे जे बघण्यासारखं आहे. ते म्हणलं की नॅचरल ब्युटी इतकी वेगवेगळ्या प्रकारची आहे सगळ्या ठिकाणी. आणि आय थिंक अक्टाऊपासून जे समुद्र किनारा दिसतो ते तुर्किस्तानमधले माउंटन एरिया आणि तिथलं सगळं ब्युटी हे खूप कॉन्ट्रास्टिंग आहे. खूप बघणार काय, म्हणजे खूपच प्रत्येकाने बघावं असे. हो. अगदी 10 नाईट नाही तरी ऍटलिस्ट अलमाटी मधनं 4 नाईट करून बाकी अजून 3 नाईट वाढून 3 नाईट अलमाटी करा, 1 नाईट असताना करा. एक्झॅक्टली असंही करता येईल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यात येतो की नाईट लाईफ आहे किंवा आपण संध्याकाळी अरबाट स्ट्रीटवर गेलो, तुम्ही म्हणा अलमाटीमध्ये वगैरे, तर या सगळ्या ठिकाणी
सिक्युरिटी वाईज काही कुठे इश्यू नसतो रात्रीच्या वेळेला वगैरे? नाही, अलमाटी ही युरोप इतकी सुरक्षित जागा आहे. ओके. म्हणजे मी तिथे राहत असताना रात्री माझी बायको किंवा माझा मुलगा रात्री 12 वाजता एका मित्राच्या घरून माझ्या घरी रिटर्न येत असतील एकटे, तर मला काळजी वाटणार नाही. ओके. बरं. ती इतकी सेफ जागा आहे. ओके. ओके. ॲज सेफ ॲज युरोप. फक्त चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांसोबत चुकीच्या गोष्टी करत असाल तर जगात कुठलीही जागा सेफ नाही. अग्रीड. आणि सुरक्षेच्या बाबतीत येस, अलमाटी खूप सेफ आहे. ओके. पण बाकी छोटी छोटी गावं जी आहेत ती अतिशय सेफ. अतिशय सेफ. ओके. अतिशय सेफ. म्हणजे टुरिस्ट फ्रेंडली आहे तसं काय? टुरिस्ट फ्रेंडली आहेत. ओके. सेंट्रल एशियाची एक खासियत आहे त्यांचं आदरातिथ्य. म्हणजे त्यांच्याकडे जर तुम्ही पर्सनल गेस्ट म्हणून गेलात तर तिथे दस्तरखान लागतं. दस्तरखान म्हणजे आपलं 1 बेडच्या साईजची तो डायनिंग टेबल असतो आणि तो फुल असतो. म्हणजे आपण जे ऐतिहासिक पिक्चरमध्ये दस्तरखान ऐकलं असेल, बुफे स्प्रेड म्हणतो आपण तसा तो स्प्रेड असतो. हो, तुम्ही आणि तुमची पत्नी किंवा तुम्ही दोघेच जण किंवा तुम्ही एकटे गेला आहात. म्हणजे बऱ्याच वेळेस अशी संधी मला भेटली आहे की ड्रायव्हरच्या घरी किंवा ऑफिसमधल्या कुठल्या स्टाफच्या घरी त्यांनी बोलवलं त्यांच्या कुठल्या सणासाठी, तर त्यांचा तो व्यवस्थित दस्तरखान लागलं असतं. मग त्यात त्यांच्या ऐपतीप्रमाणे सगळं असतं, पण तो दस्तरखान फुल असतो, त्याच्यावरती जागा रिकामी नसते. हॉस्पिटेबल आहेत बऱ्यापैकी. खूप आदरातिथ्य खूप चांगलं करतात. आणि त्यात भारतीयांचं एक वेगळं आकर्षण आहे त्यांच्या मनात. हा, ते सांगा तर तुम्ही माझी मला काय काय सांगत होतात. फार इंटरेस्टिंग आहे ते की भारत आणि त्याचं कसं जुनं नातं आहे. भारताचं आणि सेंट्रल एशियाचं, कझाकिस्तानचं तर आहेच, पण सेंट्रल एशियाचं तसं खूप जुनं नातं आहे. आपण बघितलं तर पर्शियन कल्चर बराच वेळ कझाकिस्तानमध्ये होता, सेंट्रल एशियामध्ये होता. त्यामुळे बरेच शब्द असे आहेत, जसं आपण म्हटलं समोसा, बरेच शब्द असे जे मॅच होतात पर्शियन कल्चरमुळे आणि आपल्या हिंदीमुळे. हिंदी पण तसं बघितलं तर पर्शियन इन्फ्लुएन्स्ड आहे. विशेष माझा अनुभव असा आहे की 4 नावांचं प्रभाव तिथे खूप आहे. एक म्हणजे राज कपूर, दुसरं म्हणजे मिथुन चक्रवर्ती, तिसरं म्हणजे इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी हल्लीकालच्या काळात. माझा अनुभव ताजिकिस्तानमधला सांगतो की तुम्ही काही बऱ्याच सिनियर लोकांनी असा अनुभव शेअर केलेला आहे की आम्ही संगम चित्रपट म्हणा किंवा राज कपूरचे आणखी काही चित्रपट होते, त्यांची तिकीटं ब्लॅक करून आम्ही गाड्या विकत घेतलेल्या आहेत. हो, एवढे पिक्चर चालले आहेत तिथे. मेरा नाम देवकर म्हणा, संगम म्हणा, हे खूप प्रसिद्ध आहेत. बऱ्याच वेळेस असे अनुभव आले आहेत की आपला बॉलिवूडचा जो प्रभाव आहे तिथे, ऑफिसमधनं मी आणि माझा कलिग बाहेर निघतो आणि समोरून काही 3-4 कझाक महिला आल्या आणि आमच्या वर्णावरनं त्यांनी ओळखलं की इंडियन, आणि त्यांनी तो रशियन भाषेत प्रश्न विचारला, हिंदूस? म्हटलं हो. आणि त्या जिम्मी जिम्मी म्हणून समोर आमच्या नाचायला लागल्या. जिम्मी जिम्मी आजा आजा जे गाणं आहे ते. बरेच लोकल सिंगर्स आहेत जे तिथल्या लोकल फंक्शन्समध्ये जिमी जिमी हे गाणं म्हणतात. बरेच लोकल सिंगर्स म्हणतात. क्या बात. कझाकिस्तानमध्ये बऱ्याच मुलींचं नाव इंदिरा आहे. इंदिरा गांधींचाही प्रभाव तिथल्या कल्चरमध्ये आहे. क्या बात, क्या बात. हल्लीकालच्या काळात नरेंद्र मोदींचाही प्रभाव तिथे आहे. म्हणजे माझा असा अनुभव आहे की एकदा एक टॅक्सीवाला काही संभाषणात मला म्हटलं की एक काम करा, तुमच्या मोदी साहेबांना आम्हाला देऊन टाका. हे खूप कुशल प्रशासक आहेत. क्या बात, क्या बात. असे खूप चांगले अनुभव. आपला जो प्रभाव त्या भागात आहे आणि तिथे असल्यानंतर हे ऐकून खूप बरं वाटतं. नक्कीच. म्हणजे खूप अभिमान वाटतो आपण भारतीय असल्याचं ना, आपल्या कल्चरचा, आपल्या ट्रेडिशनचा जो तिकडे प्रभाव आहे हे आणि त्यांना आकर्षण आहे आणि ते दिसतं त्यांच्या मागण्यात. अर्थात सांगायचं झालं तर त्याही पुढे जाऊन आपल्या खूप हिंदी सिरियल्स तिथे डब होऊन त्यांच्या भाषेत बघितल्या जातात सिरियल्स. बऱ्याच सिरियल्स तर मला तिथे गेल्यानंतर मी बघितल्यावरती कळालं की आपल्याकडे पण अशा ह्या सिरियल्स होत्या आहेत, चालू आहेत म्हणून. तिथे तेवढंच पॉप्युलर. हो, तुलसी तेवढीच पॉप्युलर आहे तिथे जेवढी आपल्याकडे आहे. क्या बात आहे. क्लासिक. हे मला माहित नव्हतं की हिंदी सिरियल आहे. हो. बॉलिवूड आता बऱ्यापैकी पसरलंय माहिती होतं. हिंदी सिरियल्स आणि हिंदी सिनेमा बऱ्यापैकी डब होऊन तिथे बघितले जातात.
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आय थिंक त्यामुळे ती अफिनिटी अजून वाढते या सगळ्या कल्चरल एक्सटेन्शनने. ग्रेट 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 ग्रेट. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपण पहिलेही विसरलो बोलायला, तो म्हणजे बेस्ट सीझन टू ट्रॅव्हल काय आहे ते, म्हणजे आणि करन्सी, म्हणजे तिथे युरो चालतो का त्यांची लोकल आहे, एक्सचेंज रेट काय पडतो आपल्याला? कझाकिस्तान तसं बघितलं तर वर्षभर कधीही तुम्ही जाऊ शकतात. ओके. एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत ओके. प्लेझंट वेदर असतं ओके. आणि डिसेंबरपासून मार्चपर्यंत हिवाळा असतो. ओके. अतिशय चांगला बर्फ पडतो. बरं. अलमाटी तुम्हाला खूप चांगले स्कीइंग स्लोप्स ऑफर करता. हो, नाईस. स्कीइंग खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि एप्रिलपासून मग तुमचं प्लेझंट वेदर सुरू होता. पण तिथे पावसाळा किंवा पावसाळा असा आपल्यासारखा पावसाळा तिकडे होत नाही. ओके. ओके. एंड ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबर तुरळक पाऊस येतो. ओके. जो ग्रॅज्युअली टेम्परेचर कमी झालं अच्छा. तो स्नोफॉलमध्ये ओके. बर्फ मध्ये कन्वर्ट होतो. ओके. ते एनी टाइम ऑफ द इयर ऑक्टोबरमध्ये तुमचं फॉल सीझन येईल. ओके. त्याच्या आधी ऑटम येईल. राईट. ऑटममध्ये तुम्हाला एक मल्टी कलर बॅकग्राऊंड बघायला भेटतो. फॉल सीझनमध्ये मग तुम्हाला सगळीकडे ते मेपल ट्रीज पडलेले असतात. क्या बात आहे. त्यामुळे तो एक क्लासिक नजारा असेल. क्लासिक नजारा असतो. क्लासिक क्लासिक. एनी टाइम ऑफ द इयर तुम्ही जाऊ शकता, काही तसा प्रश्न नाही जाऊ शकता. हिवाळ्यात जाताना फक्त तुम्ही व्यवस्थित विंटर क्लोथ्स घेऊन जाणार, एवढा एकच काळजी. पण जरी -8, 10 टेम्परेचर असलं तरी काही तिथे थांबत नाही. म्हणजे काही कुठल्या गोष्टी बंद नसतात, सगळं काही चालू असतं. ओके. 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 फक्त तुम्ही व्यवस्थित विंटर टेम्परेचर क्लोथिंग घेऊन जायचं. बरं बरं. पण छान आहे, म्हणजे थ्रू इयर जाऊ शकता म्हणल्यावर. आता कसं होतं युरोपमध्ये बरेच वेळा डिसेंबर जानेवारीत जाणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. हो. हां, सिटीमध्ये ठीक आहे. तुम्ही जर म्हणालात की मला अलमाटीपासून असताना जायचं आणि बाय रोड जायचं आहे, तर मग डिपेंड अपॉन ते रोड चालू आहे की नाही. बऱ्याच ठिकाणी आउटस्कर्ट्सला स्नो जास्त असतो कम्पेअर्ड टू इन द सिटी. राईट. त्यामुळे मग त्या गोष्टी नाही होऊ शकणार. अलमाटी 4 नाईट 5 नाईट असं करून. हो. आणि हिवाळ्यातही भरपूर लोक जातात अलमाटी पर्यटनासाठी. नाईस नाईस नाईस. विशेष आकर्षण हिवाळ्यात म्हणजे ख्रिसमस आणि न्यू इयर. बर. आणि मार्च एप्रिलमध्ये तुमचं नवरूज असं करतात, माहिती पर्शियन फेस्टिवल करतात तिथे. हो, कारण तो इम्पॅक्ट आहेच ना. एक काही म्हटलं तरी 13व्या शतकात पर्शियन साम्राज्य होत असते ते. त्यामुळे नवरूज तिथेही साजरी होतो. म्हणजे त्यांचे जर लोकल सण म्हटलं तर नवरूज आहे किंवा त्यांचं इंडिपेंडन्स डे आहे. आणि त्या व्यतिरिक्त मग ईद आहे आणि ख्रिसमस आणि न्यू इयर. रशियन प्रभाव असल्यामुळे ख्रिश्चनिटी अजूनही तिथे बऱ्यापैकी आहे. असं पॉप्युलेशन बायफर्केशन बघितलं तर एक साधारण 60 ते 70% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. एक 15 ते 20% ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे. आणि त्यानंतर मग उझबेक्स आहेत, तातर्स आहेत, मंगोल्स आहेत. आपली भारतीयही बऱ्यापैकी तिथे स्थायिक झालेले आहेत. ते बरं आहे की मल्टीकल्चरल. हो, मल्टीकल्चरल आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि दुसरा मुद्दा मी म्हटलं होतं की करन्सी, म्हणजे तिथे आपला रुपये घेऊन जायला चालतं का त्याची लोकल करन्सी घ्यायला लागते? तिथे त्यांची लोकल करन्सीच चालते. ओके. टेंगे असं त्याचं नाव आहे. टेंगे. ओके. पण त्याचं कन्व्हर्शन डॉलरमध्ये किंवा युरोमध्ये बऱ्यापैकी होतं. ओके. त्यामुळे आपल्यासाठी सर्वात सोयीस्कर आहे डॉलर घेऊन जाणं, $US घेऊन जाणं. तिथे आपल्या गरजेपुरती चेंज करायची. ओके. तिथे जो काही खर्च आहे तो लोकल टेंगेमध्येच होतो. आणि मग रिटर्न उरताना तुम्ही ती टेंगे परत आणू शकता किंवा मग तिथे लोकली एक्सचेंज करून. टेंगे आपल्याकडे मिळतात? आपल्याकडे नाही मिळत तेवढे. तिकडेच एक्सचेंज होतं. तिकडेच ते ॲट द एअरपोर्ट चेंज करून डॉलर. कारण तेवढं चलन एक्सचेंज करण्यात का व्यापार आपला डायरेक्ट होत नाही. जसं आपल्याकडे युरो भेटतं किंवा दुबईला तुम्ही जात असाल, दुबईमध्ये तुम्हाला आरामशीर इंडियन रुपी भेटतो. राईट. तसं तिथे इंडियन रुपी कमी भेटतो. पण बाकी नॉर्मल आपले क्रेडिट कार्ड वगैरे सगळीकडे घेतात. काही इश्यू काही अडचण नाही. त्याचा काही प्रॉब्लेम नसतो जो काही ठिकाणी. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. ते कन्व्हिनियंट जास्त ॲक्च्युली. कन्व्हिनियंट पडतं. खूपच कन्व्हिनियंट आहे. तर म्हणजे तुम्हाला कशी वाटली कझाकस्तानची सफर? खूप वेगळा देश आहे, बघायला अशा अद्भुत काही नॅचरल गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने जाऊन आवर्जून बघाव्या. आणि राजेशी म्हणले त्याप्रमाणे फक्त अलमाटी खूप पॉप्युलर, नो डाऊट. तुम्हाला खूप इंस्टाग्राम रील्सवर अलमाटीबद्दल काय काय दिसेल. तर अलमाटी करा. तिथून ते म्हणलं तर शिंबुलाक आहे, शॅरिन कॅनियन आहे, ते करा. असताना बघा. आणि ते म्हणल्याप्रमाणे अजून जी 3-4 गावं आहेत, जी अक्टाव आहे, तुर्किस्तान आहे, शिमकेंट आहे, अशी काही ठिकाणं ही तुमच्या आयटनरीमध्ये टाकायचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक वेगळा देश आणि खूप छान वेगळ्या काही गोष्टी बघायला मिळतील आणि तो प्रवासाचा अनुभव तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाईल. तर
तुम्हाला कसा वाटतोय हा एपिसोड आम्हाला नक्की सांगा. आमचा चॅनल सर्वात महत्त्वाचं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काही वेगळे विषय हवे असतील तर आम्हाला सांगा, आम्ही ते घ्यायचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर कझाकस्तानला जायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. धन्यवाद.